पुण्यातल्या बाजारात सकाळची लगबग सुरू झाली की एक वेगळीच धावपळ दिसते. ताज्या मासळीचा गंध, ग्राहकांची गर्दी आणि त्यामध्ये दिवसभर कष्ट करणाऱ्या महिला. घर आणि व्यवसाय या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत त्या हजारो कुटुंबांपर्यंत ताजी मासळी पोहोचवतात. पण या महिलांचं जग नेमकं कसं आहे, जाणून घेऊया बायमनुसच्या नजरेआड या मालिकेतून पुण्यातील रंजना परदेशी यांची ही कहाणी. या महिला गेल्या अनेक वर्षांपासून मत्स्य व्यवसायाशी जोडलेल्या आहेत. काहींनी हा व्यवसाय आई वडिलांकडून शिकला, तर काहींनी संसार उभा करण्यासाठी तो स्वतःहून स्वीकारला. आम्ही राहायला नांदेड सिटीला आहोत आणि आमचा व्यवसाय मासे विक्रीचा असल्यामुळे आम्हाला तिथून स्वारगेटला मासे विक्री करण्यासाठी यावे लागते. आता कमीत कमी 40 वर्ष झाले मम्मी पप्पा आणि आम्ही मिळून हा व्यवसाय करतो. भाऊ आम्हाला सकाळी मासे आणून देतो होलसेल मार्केट मधून आणि मग दुपारनंतर आम्ही हे दुकान लावतो. रोज पहाटे उठून ताजी मासळी आणणं, ग्राहकांचा विश्वास जपणं आणि स्वतःच्या कष्टावर घर चालवणं या गोष्टी त्यांच्या अभिमानाचा भाग आहेत. या कामामुळे आमच्या वडिलांनी आमचे शिक्षण केले. आता आम्ही आमच्या मुलांचे शिक्षण, घर चालवणे, घर खर्च हे सगळं करू शकतो. त्यामुळे आम्हाला पैशाची कोणाकडे मागणी करावी लागत नाही. आमच्या व्यवसायातून जे काही मिळतं त्यातून आम्ही आमचं घर चालवतो, मुलांचं शिक्षण पाणी करतो. मग आम्हाला कधी अशी अडचण येत नाही किंवा कोणासमोर हात पसरावे लागत नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या स्वतःवर अभिमान आहे की आम्ही आमचं काहीतरी करू शकतो आणि स्वतःचं घर चालवून वगैरे आपल्या बरोबर सोबत 2 जणांचे पोट तरी आम्ही भरू शकतो. त्यामुळे आम्हाला आमच्या ह्या मासे विक्री व्यवसायावर खूप अभिमान आहे. चांगली मासळी ओळखणं, योग्य दर ठरवणं, ग्राहकांशी संवाद साधणं, जलद व्यवहार करणं आणि तासनतास मेहनत करणं ही या व्यवसायाची खरी कौशल्य आहेत. या धंद्यात वेगवेगळ्या प्रकारचे मासे विक्रीसाठी आम्हाला आणावे लागतात. तर काही मासे मोठे असतात, काही छोटे असतात. मग गिराईकाच्या मागणीनुसार आम्हाला त्या माशाची कटिंग करावी लागते. त्याच्यावरचे जे खवले म्हणतो आपण ते काढावे लागतात. तो चांगल्या प्रकारे स्वच्छ करून द्यावा लागतो. कोणी म्हणजे ज्या प्रकारे गिराईक सांगतील त्या प्रकारेच आम्हाला तो मासा कटिंग करून स्वच्छ करून द्यावा लागतो. आणि जे गिराईक येतात त्यांच्याशी त्या भाषेत आम्हाला बोलावं पण लागतं. त्यामुळे मग समोरच्या आपल्याकडून मासे म्हणजे कसे ताजे आहेत, कसे शिळे मासे आहेत. आम्ही आमचा माशाचा रंग बघूनच मासे ओळखतो की मासा कोणता ताजा आहे, कोणता शिळा आहे. तो आम्हाला गिरायकाला पटवून द्यावा लागतो. त्याप्रमाणे आम्हाला तो विकावा लागतो. आणि आम्ही जोपर्यंत आमचं म्हणजे बोलण्याचं कौशल्य दाखवत नाही तोपर्यंत गिराईक पण आमच्याकडून मासा घेऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला आमचं कौशल्य हे मासे विकताना दाखवावंच लागतं. असं आमचं हे आहे. या महिलांमुळे शहरातील हजारो कुटुंबांना ताजी आणि पौष्टिक मासळी मिळते. स्थानिक अर्थव्यवस्थेलाही त्यांचा मोठा हातभार लागतो. समाजाला म्हणजे कोणाला मासे गरम आहेत का नाही, कोणाला थंड मासे म्हणजे ज्या माशातून हीट काही जण कमी हीटचे मासे मागतात. मग त्याप्रमाणे आम्हाला ते मासे आणावे लागतात. नदीचे मासे हे कमी हीट असते, त्यात हीट नसते आणि प्रोटीन वगैरे त्या माशात जास्त असते. मग त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार, समाजातील लोकांच्या मागणीनुसार आम्ही मासे त्यांना आणून देतो आणि ते घेतल्यावर ते पण खुश होतात की एक चिलापी मासा आहे की ज्यात प्रोटीन, आपले मॅग्नेशियम वगैरे ते त्या माशातून जास्त प्रकारे मिळतो. तर ते खाऊन लोक पण खुश होतात. पहाटे सुरू होणारा दिवस, सततची धावपळ, पण चेहऱ्यावर समाधान. कारण या महिलांसाठी हा व्यवसाय केवळ रोजगार नाही, तर त्यांची ओळख आणि स्वाभिमान आहे. बहुतेक लोकांचे म्हणजे मागणीनुसार पोट भरते. त्यांना जसा पाहिजे तसा मासा मिळाला त्यांना समाधान वाटते. आणि आमच्या कामामुळे म्हणजे आता सांगायचं तसं तर आम्हाला पण आनंद होतो. कारण ह्यामुळे आम्हाला घरात बसून राहावे लागत नाही. थोडंसं घराबाहेर पडून समाजात वावरता येते. वेगवेगळ्या प्रकारे लोकांशी बोलता येते. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी गाठी भेटी होतात आणि बाहेरचं जग कळतं.
त्यामुळे आम्हाला आमच्या कामाबद्दल खूप अभिमान आहे की आम्ही आमच्या स्वतःच्या जीवावर जगतो, कोणाच्या ह्याच्यावर जगत नाही. आणि ह्या कामात आम्हाला स्वतःच्या मनाला पण समाधान आहे की आपण काहीतरी या जगात करू शकतो, याची आम्हाला अ, हे आहे. तो म्हणजे काहीतरी या जगात करू शकतो असं आमचं ध्येय आहे. मत्स्य व्यवसायातील या महिलांच्या कष्टामुळे आपल्या ताटात पोहोचणारी मासळी हे फक्त खाद्य नाही, तर त्यामागे असतो संघर्ष, कौशल्य आणि आत्मविश्वासाचा प्रवास. नजरेआडच्या पुढील भागात भेटूया अशाच पण एका नवीन कहाणीसोबत. तोपर्यंत पाहत रहा बाई माणूस.